चला या ठिकाणी दोन्ही संघाचे 12 प्रतिनिधी नावे सांगण्यासाठी यायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची पूर्ण जर आपण व्याख्या मित्रांनो बघितली, छ म्हणजे 36 वाघांचं बळ असणार, त्र म्हणजे मुघलांना त्रस्त करणारे, प म्हणजे परत न फिरणारे, ती म्हणजे तिन्ही देवात जाणारे, शी म्हणजे शिस्त प्रिय, वा म्हणजे वाणी तेज, जी म्हणजे जिजाऊ पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राष्ट्राचा वैभव आणि ज म्हणजे जाणता राजा। छत्रपती शिवाजी महाराजांची ही व्याख्या मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि खरोखरच राजे तुम्ही नसता तर दिसले नसते मंदिरावरती कळस, राजे तुम्ही नसता तर दिसली नसते अंगणामध्ये तुळस, राजे तुम्ही नसता तर नसते आमच्या भगिनींच्या कपाळ कुंकू कपाळ, आणि राजा तुम्ही नसता तर नसती दिसली ही शिवस्वराज्याची सकाळ। या ठिकाणी महाराजांना मानवंदन देणारं गीत सुद्धा आपण मित्रांनो ऐकलं आणि खऱ्या अर्थानं वळणार आहोत। एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळतीये, जैनमान वॉरियर्स विरुद्ध भोरा 11 संघासाठी करू आणि मरो अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये। डू ऑर डाय अशी मॅच आपल्याला पाहायला मिळतीये भोरा 11 संघासाठी। आपण बघतो स्ट्रायकर फलंदाज प्रियेश, पहिला चेंडू फायनल क्षेत्रामध्ये चेंडूला भिरकावला जातोय, डीप फायनल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, हा येतोय पहिल्या चेंडूवरती प्रेक्षणीय आणि दर्जेदार चौकार। निश्चितच आपण बघतोय या चौकारानं धावसंख्येला निश्चितपणाने सुरुवात होईल। स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला पाहायला मिळतात बिनबाद 4। त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, रिप्ले शॉट आपल्याला पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा येतोय डीप फायनल क्षेत्रामधला प्रेक्षणीय दर्जेदार चौकार। छत्रपती शिवाजी महाराजांची गीत झाली तर अनिल अजूनही मैदानावरती एक वेगळं चैतन्य या ठिकाणी उभा राहील, त्यामुळे महाराजांची गीतं होणं अतिशय गरजेचं आहे। यावेळी आपण बघतोय मंगेश थोडासा महागडा ठरतोय, कारण 2 बॅक टू बॅक चौकारानंतर यावेळी चांगला कमबॅक काढण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय। बॉलर बॅकडोर फटका, क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल, फेकी करेल, मात्र एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते। एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील, संघटित धावसंख्या जाऊन पोहोचतीये। पहिले षटक प्रगतीपथावरती चालू असताना बिनबाद 9 धावसंख्या या ठिकाणी स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतीये। भोरा 11 संघ मालक अविनाश मोरे आणि विशाल हादगे यांचा संघ विरुद्ध जर्मन वॉरियर्स संघ मालक अनिकेत मनवे आणि अर्थातच राजेश शिंदे यांचा संघ या ठिकाणी लढताना पाहायला मिळतोय। यावेळी विकेट केलाय इस्रायल चेंडू आपण बघतोय, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, हा येतोय गगनभेदी असा जबरदस्त षटकार। सहा धावेने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील, 15 धावा स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात। 2 चौकार आणि 1 षटकाचा समावेश या आतापर्यंत या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा येतोय, मंगेशच्या गोलंदाजाची कत्तल केली जाते। बॅक टू बॅक हा दुसरा षटकार। निश्चितच मराठा मोडेन पण वाकणारे असं या ठिकाणी भोरा 11 संघ दाखवून देतोय। जरी दोन या ठिकाणी सामने पराभूत झाला असला तर येणाऱ्या सामन्यावरती एक चांगलं पकड मजबूत करण्याचं काम या ठिकाणी फलंदाजांच्या माध्यमातून होतोय। बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आहे, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय। सुशील कायनकर त्या ठिकाणी चेंडू खाली आहे आणि अर्थातच एक महत्वपूर्ण विकेट, षटक संपलाय, एक महत्वपूर्ण विकेट बॅक टू द पॅव्हिलियन। डीजे फिर एक बार संपल्यानंतर एक जी कामगिरी होती ती कामगिरी पूर्णतः या ठिकाणी चोख बजावली आहे अर्थात या दोन्ही फलंदाजांनी, कारण तब्बल 16 धावा स्कोर कार्ड वरती लागताना 16 धावा स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पहिल्या रिस्ट्रिक्शनचं षटक जे आहे विनंती असेल की लगेचच या ठिकाणी गोलंदाजी स्टार्ट करायची आहे।
कारण आपल्याला अजून 2-3 सामने या ठिकाणी आजच्या या स्पर्धेमध्ये खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये, त्याच्यामुळे स्पीडअप घेणं अतिशय गरजेचं आहे. आपण बघतोय रखरखत्या उन्हामध्ये अर्थातच क्रिकेट रसिक या ठिकाणी 21 धावा स्कोर कार्ड वरती झाल्यात. माफी असावी, मागाशी 16 बनलो होतो परंतु 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 21 लॉस ऑफ 1 विकेट. यावेळी आपण बघतोय फुल टॉस चेंडू आमंत्रण स्वीकारलं जातोय. यावेळी हा येतोय वन बाउन्स प्रेक्षणीय दर्जेदार चौकार. तो जीवनभर लढला, या दगडातूनच इतिहास नव्याने घडला आणि इतिहास घडावा लागेल अर्थातच बोरा 11 संघाला. कारण आपल्याला या स्पर्धेमध्ये जर जिवंत राहायचं असेल, आपलं या ठिकाणी वर्चस्व सिद्ध करायचं असेल तर यावेळी मात्र या सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करणं गरजेचं आहे. आणि तशीच काहीशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच बोरा 11 संघाच्या या दोन्ही फलंदाजांची उत्तम चोरगी असेल किंवा सलामीला आलेला फलंदाज आहे अर्थातच प्रियेश या ठिकाणी एक चांगली फलंदाजी करतोय. सचिन सुद्धा या ठिकाणी बाद झाला पण 2 लगातार षटकारांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी या सामन्यामध्ये आपल्याला संघाला विजय संपादन करून देण्याचा इरादा या फलंदाजांचा पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस चेंडू अर्थातच ग्राउंड शॉट पद्धतीने चेंडूला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल, फेकी करेल, एक धाव रोखू शकत नाहीत. या ठिकाणी आपण बघितलं तर बॅकअप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. एका धाव्याने स्कोर कार्ड वरती धावा पाहायला मिळतात. 26 लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत आपण बघितलं तर 5 धावांची खेळ या ठिकाणी साकारली जाते. कुंदन बॅटची एज घेतली आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. सोपासा झेल या ठिकाणी पकडला जातोय. बॅक टू द पॅव्हिलियन या ठिकाणी उत्तम चोरगी आपल्याला पाहायला मिळतोय. गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरी विकेट डीजे फिर एक बार. यावेळी मात्र संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 26. 2 विकेटचा पतन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन यांनी चांगली फलंदाजी केली परंतु उत्तम याने या ठिकाणी आपल्या संघाला थोडंसं नाराज केलंय. कारण गोल्डन डकचा शिकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज त्याची जागा सांभाळण्यासाठी अर्थातच मयूर पाटील स्वतः कर्णधार आहे आणि अर्थातच त्याची खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का ही येणारी वेळ या ठिकाणी आपल्याला सांगते. आमच्याच बाजूला या ठिकाणी आपण बघितलं तर यावेळी फटका आलाय. जबरदस्त माहिती हिट चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. हा येतोय एक प्रेक्षणीय दर्जेदार षटकार. 6 धावा. या ठिकाणी 2 विकेटचा पतन झाला आणि संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॉल द्या, बॉल द्या, बॉल कृपया बॉल पोहोचवायचा आहे. आणि आमच्या डाव्या बाजूला बघितलं तर गोळ्याचा सुंदर असा आस्वाद घेताना बच्चे कंपनी आपल्याला पाहायला मिळतीये. संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 32. एसएस लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी हे सामने लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी केले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने घरभरल्या प्रेक्षकांना या ठिकाणी या सामन्याचा आनंद आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत. कारण याच विभागातील एक गुणवंत खेळाडू या ठिकाणी निर्माण व्हावा आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी ह्या लीगच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतात. लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करो अर्थात एसएस लाइव और घंटी के सामने का बटन दबाना मत भूलो. वामन जी दरोड़ा, इनका मोबाइल गुम हुआ है. 32 धावा स्कोर कार्ड होती है लागलेले आहेत. यावेळी आपण बघतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला ट्रॅव्हल केले जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतो. स्वतः संघ मालक आहे अनिकेत मनवे. त्यामुळे अर्थात आपण बघितलं तर एक धाव वाचवण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. संघटित धावसंख्या 33 धावा स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळी आपण बघतोय पुन्हा एकदा गोलंदाज कुंदन विकेट केलाय चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे सोपाचा झेल या ठिकाणी पकडला जातोय ज्या विकेट साठी पूर्णपणे जाळ आखलं होतं तो विकेट मध्ये दोन महत्वपूर्ण विकेट प्रियश असेल किंवा या ठिकाणी उत्तम चोरगे याच्या खेळीचा या ठिकाणी अंत झालाय मात्र येणाऱ्या या षटकामध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी खेळी होईल हे पाहणं अतिशय गरजेचं आहे पृथ्वीराज पाटील सुद्धा या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत योगेश पाटील यांचे चिरंजीव आहेत आणि अर्थातच वैजनाथ वॉरियर संघाचे संघमालक आहेत त्यामुळे या क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळते सर्वच या ठिकाणी बच्चे कंपनी या वैजनाथ मित्रमंडळाची स्वराज विहान विश्वराज हे सगळेच मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकर फलंदाज मयूर आणि नॉन स्ट्रायकर फलंदाज योगेश अशी ही जोडी आतापर्यंत कशा पद्धतीने या ठिकाणी कमबॅक करतीये कशा पद्धतीने खेळी करतीये ते पाहणं अतिशय गरजेचं आहे मंगेश पाटील याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय जबाबदारी दिली जाते यावेळी चेंडूला ट्रॅव्हल केलं जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये हा येतोय प्रेक्षणीय वन बाउन्स दर्जेदार चौकार निश्चितच या ठिकाणी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये या 4 धावेने वाढतीये तब्बल 37 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला लागताना पाहायला मिळतात तिसरं षटक या ठिकाणी चालू आहे मित्रांनो एक सुंदर असे क्रिकेटचे सामने आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतात यावेळी विकेट केलाय चेंडूला सरळ चेंडू ट्रॅव्हल झालाय जबरदस्त प्रेक्षणीय हा येतोय षटकार धन्यवाद बघा स्टॅटिस्टिकल कसं असतं मित्रांनो कालच्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये 110 सिक्स म्हणजे षटकार 110 बसलेत आणि चौकारांची आतषबाजी सुद्धा त्याच पद्धतीने झाले 122 चौकार या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत काय इतिहास आहे आणि खऱ्या अर्थानं आमचे ऑपरेटर शोधान याच्यासाठी एक खऱ्या अर्थाने त्याचं कौतुक करावं लागेल 110 म्हटलं होतं परंतु आता आकडा वाढलाय डबल एका फळकावरती षटकारांचा 111वा षटकार पाहायला मिळतोय आणि संघटित धावसंख्या निश्चितपणाने वाढेल संघटित धावसंख्या होतीये 49 आग उकळ या ठिकाणी आक्रमण या ठिकाणी चालू केलं मित्र म्हणेन भोरा 11 संघानं कारण पहिल्या 2 मॅचेस वामन रोडचा आपण बघितलं तर भोरा 11 संघानं त्यांच्या तोंडातून घास या ठिकाणी अक्षरशः काढला अपोजिट संघानं आणि आता मात्र कुठेतरी त्याच इराद्याने त्याच जिद्दीने या ठिकाणी मैदानामध्ये उतरला आणि येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती प्रहार करत राहिले आणि आक्रमण काय असतं ते या ठिकाणी दाखवून दिलं या दोन्ही फलंदाजांनी टीम मीटिंग या ठिकाणी घ्यायची नाहीये कारण बरेचसे वेळ या ठिकाणी जातोय अजून 2-3 मॅचेस आपल्याला या ठिकाणी मित्रांनो खेळवायचे आहेत त्याच्यामुळे टीम मीटिंग न घेता या ठिकाणी निश्चितपणाने सहकार्य करायचं आहे आम्हाला संघाची धावसंख्या 49 कृपया बॉल द्या बॉल द्या बॉल अनिल डीजे अनिल ऑपरेटिंग बघा काय
कालच्या सत्रापासून अतिशय विविध धून विविध गाणी आपल्याला मित्रांनो या मैदानावरती ऐकायला मिळाले आणि खरोखरच कॉमेंट्रीच्या माध्यमातून असेल किंवा अनिल डीजे याच्या वाजवण्याच्या गीतांच्या माध्यमातून असेल प्रत्येक खेळाडूचं प्रत्येक या ठिकाणी मान्यवराचं प्रत्येक रसिकाचं मनोरंजन या ठिकाणी आमचा अनिल या ठिकाणी करतोय. कौतुक करावा लागेल ओंकार डेकोरेटर्स अर्थातच प्रोप्रायटर रामदास जाधव यांचा काय या ठिकाणी राजमहल उभा केलाय आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला शोभा आणली आहे. खाली राहणारा चेंडू आपण बघतोय क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेल फेकी करेल दरम्यान एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. एका धावेने स्कोर कार्ड वरती धावा वाढतील संघटित धावसंख्या अर्धशतक फलकावरती लागतोय 15 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळत आहेत. डावखुरी आता फलंदाज असल्या कारणानं थोडासा कुठेतरी फेरबदल होईल निश्चितच आपण बघितलं तर जय हनुमान वॉरियर्स संघाच्या या क्षेत्ररक्षणामध्ये. अर्थातच आमच्या वरच्या अष्टाचे माजी पोलीस पाटील हरिश्चंद्र पाटील या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज मंगेश या ठिकाणी आपल्या षटकातील पुढील चेंडू काय चेंडू फेकलाय या ठिकाणी सरळ चेंडू बॉलर बॅकडोर फटका पाहायला मिळतोय. हा येतोय गगन बेदी गगन चुंबी जबरदस्त षटकार. काय धून वाजवली आहे. मी नेहमी म्हणत असतो उडत्या पक्ष्यांना परतीची तमान असावी नजरेत सदैव नवी दिशा असावी घरट्याचं काय बांधता येईल केव्हाही फक्त क्षितीच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द मनात असावी. ती जिद्द या ठिकाणी ठेवून दिली आहे आणि मात्र यावेळी कमबॅक करण्याचा प्रयत्न मंगेशाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक या ठिकाणी तिसरा संपलाय. एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी गळाला लागली जातीये आणि यावेळी स्कोर कार्ड वरती धावा होत आहेत तब्बल 56. डीजे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर गीत मित्रांनो या ठिकाणी आपण ऐकलं. छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानवंदन देणारं गीत मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालं. 3 शतकानंतर देखील स्मरणात तयाची गाथा माणूस म्हणून जन्माला आलेला आपण असामान्य कर्तृत्वाने देवदेवत्वाला पोचलेला जगमान्य अर्थात जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि खऱ्या अर्थाने या महाराजांना मानवंदन देणारं गीत मित्रांनो आपल्याला ऐकायला मिळालं. एक सुंदर गीत या ठिकाणी धून वाजवली गेली आणि संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 56 धावा स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळते 4 गडीच्या मोबदल्यामध्ये. कारण आपण बघितलं तर उत्तम स्वर्गीय असेल प्रियेश वाघमारे असेल सचिन याने केलेली फलंदाजी पूर्णपणे पोषक ठरली आहे. योगेशचा सुद्धा एक षटकार कुठेतरी पोषक ठरला आहे आणि मयूर याची खेळी आतापर्यंत या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आक्रमण सिद्ध केलं या सामन्यामध्ये मयूर यानं आणि एक अष्टपैलू खेळाडू मला का म्हणावं याचं एक जिवंत उदाहरण या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नवीन या ठिकाणी फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. तब्बल नवीन फलंदाज खेळपट्टीवरती तेजस याच्या वरती जबाबदारी सोपवली आहे आणि गोलंदाजी मार्गवर अर्थात अभिजित मनवे. अभिजित मनवे या ठिकाणी आपण बघतोय हरिश्चंद्र पाटील हे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करणार आहोत. तेजस या ठिकाणी आपण बघतोय मित्रांनो खेळण्यासाठी सज्ज असेल न स्ट्राईक साठी आणि स्ट्रायकर फलंदाज मयूर पाटील दोन्हीही बघा जास्त वेळ घ्यायचा नाहीये. मी विनंती करतोय जे हनुमान वॉरियर्स संघ वारंवार या ठिकाणी आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होताना पाहायला मिळतोय. अभिजित मनवे शेवटचा आणि अंतिम षटक चौथे षटक या ठिकाणी घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी अपील मात्र अपील मध्ये उत्साह जास्त पण विश्वास कमी. नो डाऊट्स या ठिकाणी अर्थात या अपीलला नॉट आउट डिक्लेअर केलं जातोय आणि स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला स्थिरावताना पाहायला मिळतात तब्बल 56.
यावेळी आपण बघतोय बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये फटका फसलाय, बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये आहे, पण तो क्षेत्ररक्षक या ठिकाणी स्वतः गोलंदाज चुकी करतोय आणि चुकीचं रूपांतर मित्रांनो बघतोय आपण 2 धावांमध्ये झालंय. आणि क्रिकेटचे गणित असतो पकडो कॅचेस जितो मॅचेस, कॅचेस इन द मॅचेस. निश्चितच कालच्या सत्रामध्ये सुद्धा आपण बघितलं होतं की ज्या ज्या फलंदाजांच्या या ठिकाणी झेल सोडल्या त्या फलंदाजाने या ठिकाणी आक्रमण प्राप्त केलं आणि येणाऱ्या अपोजिट संघासमोर या ठिकाणी एक आव्हान उभं केलंय. आणि सोडलेला झेल, त्या झेल्याचा या ठिकाणी आपण बघितलं तर सोडलेला कॅच आणि त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतलाय मयूर पाटील याच्या बॅट मधून आलेला हा मायटी हिट षटकार. बघा सोडलेला झेल या ठिकाणी पुन्हा एकदा जीवदान दिला जातोय. असं वाटलं होतं की हा चेंडू सुद्धा सीमारेषा बाहेर येईल, परंतु पुन्हा एकदा मयूर पाटील या ठिकाणी जीवदान दिलं जातोय. मयूर पाटील याच्या पाठीराख्यांमध्ये थोडासा श्वास रोखून धरला होता, परंतु कुठेतरी या ठिकाणी आपण बघितलं एक जीवदान मिळाला जातोय. पुन्हा एकदा संघटित धावसंख्या वाढेल, संघटित धावसंख्या 65, लॉस ऑफ 4 विकेट. 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 65 धावा स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. बोहरा 11 संघ मालक अविनाश मोरे आणि विशाल हातगे यांचा हा संघ. यावेळी मात्र तेजस पाटील याच्या बॅट मधून पुन्हा एकदा येतोय हा दर्जेदार प्रेक्षणीय मायटी हिट षटकार. कत्तल केली आहे मित्र म्हणेन जे हनुमान वॉरियर्स संघाच्या गोलंदाजांची. यावेळी षटक क्रमांक या ठिकाणी 4 संपलं जातोय. संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 71. कालचा जर आपण खेळ बघितला मित्रांनो तर 78 धावांचं गोळा करून 79 धावांचं टार्गेट ठेवलं होतं ओबी 11 संघासमोर आणि त्या चेस सुद्धा केल्या होत्या. त्यामुळे हा खेळपट्टी या सत्रामध्ये आपण जर अभ्यास केला संघ 71 धावा झालेल्या आहेत. ही खेळपट्टी जर आपण बघितली तर पूर्णतः या सत्रामध्ये फलंदाजांसाठी पोषक खेळपट्टी आहे, रखरखत ऊन आहे, टणक झालेली खेळपट्टी आहे. त्याच्यामुळे बरोबर चेंडू हा बॅटवरती येत असतो आणि फलंदाजाला फक्त ताकदीचा उपयोग आणि योग्य टायमिंग आणि योग्य दिशा जर या ठिकाणी असं तंत्र यूज केलं तर चेंडू सरळ सीमारेषा बाहेर सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो. आणि तशीच काहीशी परिस्थिती बोहरा 11 संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच आपण बघतोय संघटित धावसंख्या 71. आदरणीय गणपत जाधव आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अक्षय नवीन गोलंदाज पूर्णतः थोडीशी दिशा भरकटल्याप्रमाणे गोलंदाजी करतोय. डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू निश्चितपणाने पनिशमेंट होईल. संघटित धावसंख्या वाढणार आहे 72. कालचा जो हायेस्ट स्कोर होता तो हायेस्ट स्कोर या ठिकाणी त्याचा रेकॉर्ड मोडेल का? कारण रेकॉर्ड या ठिकाणी बनतात ते मोडण्यासाठीच बनतात. रेकॉर्ड या ठिकाणी बनवले जातात ते मोडण्यासाठीच बनवले जातात आणि कालचा रेकॉर्ड या ठिकाणी मोडेल का ते पाहणं अतिशय गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक सुद्धा या ठिकाणी टाकलं गेलं होतं. मागाशी मॅच आपण बघितली होती. काय या ठिकाणी चेंडू टाकलाय, चांगला कमबॅक केलाय मित्र म्हणेन अक्षय या गोलंदाजाला आणि पूर्णपणे फलंदाजाला जखडून ठेवलंय या चेंडूवरती. संघटित धावसंख्या स्थिरावतीये 72 या धावसंख्येवरती. अविनाश मोरे या ठिकाणी खुश आहेत या खेळीवरती, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, कधीही सरडा जसा रंग बदलतो तसा क्रिकेट या ठिकाणी रंग बदलत असतो. अक्षय त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू, या चेंडूला पनिशमेंट देतील. संघटित धावसंख्या 1 धावेने वाढली जाते. संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये 73 धावा स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदर असं आयोजन आणि नियोजन, म्हणजे दृष्ट लागावं असं एक कौतुकास्पद आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने या आयोजन आणि नियोजनामध्ये कोणाचा हातखंड असेल तर रामदास जाधव यांचा आहे. कारण काय या ठिकाणी राजमहल आणि मैदानाची निर्मिती केली आहे त्याबद्दल त्यांचं कौतुक करणं या ठिकाणी अतिशय गरजेचं आहे. लोवर फुलटॉस चेंडू
एक तेरी तो एक मेरी अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू या ठिकाणी वाईट टाकला होता, नंतरचा चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकला, त्यानंतरचा चेंडू सुद्धा वाईट टाकला आणि येणारा चेंडू सुद्धा या ठिकाणी निर्धाव टाकत एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न अक्षय खुचेरे या गोलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि संघाची धावसंख्या स्थिरवली जाते तब्बल 73 या धावसंख्येवरती. स्टेप आउट करून चेंडूला खेळला जातोय. हा येतोय बिग हिट. जीवदान आणि दिलेला जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने घ्यायचा याचं मात्र एक उत्तम उदाहरण मयूर याच्या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा येतोय षटकार. डीजे स्कोरर कशा पद्धतीने असतात मित्रांनो. आपण बघितलं तर कालच्या सत्रामध्ये 79 धावांची खेळी झाली होती ओवी 11 संघाच्या बाजूनं आणि त्या 79 धावांचा आता बरोबरी झालेली आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा रेकॉर्ड मोडेल का ते पाहणं अतिशय गरजेचं आणि तो रेकॉर्ड शक्यतो मोडेलच, कारण 3 चेंडू अजूनही या इनिंग मधले बाकी आहेत. त्याच्यामुळे आपण बघतोय की खऱ्या अर्थानं या ठिकाणी कौतुक करावं लागेल भोरा 11 संघाच्या वतीनं. सन्माननीय जयंतभाई नारकर सुद्धा वारंवार या ठिकाणी आपल्या खेळाडूंच्या आमच्या या आयोजक मंडळाचं पाठबळ वाढवण्यासाठी गेले 2 दिवस या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी येत आहेत. हा मात्र चेंडूच गेलाय डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये. दर्जेदार प्रेक्षणीय उत्तुंग षटकार. रेकॉर्ड या ठिकाणी आपण बघतोय मोडण्यासाठीच असतो, पण तो रोहित शर्माचा रेकॉर्ड 264 धावांचा अजूनही कोणी मोडलेला नाहीये. वन डे मध्ये या ठिकाणी 264 धावांचा एक दिवसीय या ठिकाणी क्या बात आहे. मयूर 14 चेंडू मध्ये 45 धावांची खेळी साकारतोय आणि मात्र यावेळी अर्धशतक पूर्ण करतोय का. प्रेक्षकांच्या नजर या चेंडूवरती आहेत. सरळ प्रेक्षक सुद्धा क्षेत्ररक्षक सुद्धा या ठिकाणी प्रेक्षक बनलाय आणि दिलेला जीवदानाचा फायदा कशा पद्धतीने घ्यायचा ही अर्धशतकाची खेळी या ठिकाणी साकारली जाते आणि या लीग स्टेज मध्ये आपल्याला बघतोय मयूर याचे या ठिकाणी अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट झळकावतोय आणि आपल्या मालकांना सुद्धा दाखवतोय हम भी किसी से कम नहीं. डीजे फिर एक बार. त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीये आणि यावेळी सुद्धा आपण बघतोय माहिती हिट आपल्याला मयूर पाटील याच्या माध्यमातून आलाय. मला अष्टपैलू खेळाडू काय या ठिकाणी म्हणावं याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेश मोरे यांच्याकडून या ठिकाणी कॅश प्राइज आलाय मयूर याच्या खेळीसाठी 200 रुपयाचा. खऱ्या अर्थानं मयूर यांनी साकारलेली खेळी आणि खेळीच्या जोरावरती आपण बघतोय बोरा 11 संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 5 षटकांच्या समाप्तीनंतर 97 धावा. क्या बात आहे. या ठिकाणी या मॅचेस मधला या स्पर्धेमधला सगळ्यात उच्चांक धावा आपल्याला पाहायला मिळतात. 97 धावा. अर्थात त्याच्यामध्ये महत्वपूर्ण हातखंड जर कोणाचा असेल तर मयूर पाटील या फलंदाजाचा 56 धावांची एक बहारदार खेळी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. बक्षीस निश्चितपणाने येतील. मला माहितीये बक्षीस येतील. वामन रडसर त्याच पद्धतीची खेळी या ठिकाणी साकारली जाते. मी म्हटलं होती की बक्षीस येतील आणि 500ची हरिपत्ती या ठिकाणी आपल्याकडे आलेली आहे. क्या बात आहे. संघ मालक अविनाश मोरे यांच्याकडे सुद्धा या खेळीसाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर 500 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. त्याबद्दल मालकानं सुद्धा या ठिकाणी आपण बघितलं तर कौतुक केलंय या खेळाडूचं आणि निश्चितपणानं मयूर पाटील याचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल, कारण या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक त्याच्या माध्यमातून झळकावलं गेलं. मध्ये थोडंसं जीवदान दिलं होतं मात्र काय 16 चेंडूंमध्ये 1 चौकार आणि 8 षटकारांची एक बहारदार खेळी. नाबाद 57 धावांची एक बहारदार खेळी. हरिश्चंद्र पाटील यांचं या ठिकाणी निश्चितपणानं स्वागत होईल. सुभाष शिंदे यांच्या वतीनं मी विनंती करतोय की त्यांचं स्वागत करायचं आहे आणि नंतरचा जो मॅच असेल अर्थातच श्री वैजनाथ वॉरियर्स आणि स्वर्गीय दत्ता पाटील 11 दोन्ही संघाने टॉस साठी यायचं आहे.
श्री वैजनाथ वॉरियर्स आणि स्वर्गीय दत्तावाडी 11 टॉस साठी टॉस बॉक्स वरती यायचं आहे आणि अर्थातच आपण बघतोय 5 षटकांमध्ये 97 धावा या ठिकाणी गोळा केल्यात आणि 98 धावांचा एक भला मोठा डोंगर, एक भला मोठा माउंट एव्हरेस्ट या ठिकाणी उभं केलाय. मी तर म्हणेन ज्या हनुमान वॉरियर्स संघासमोर तर तिसरीच फलंदाजी होणं अतिशय गरजेचं आहे. कारण मित्रांनो या ठिकाणी आपण बघितलं तर ज्या पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी केले मयूर पाटील यांनी आणि तशीच फलंदाजी होईल का याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी घेऊन चलतोय तुम्हा सर्वांचे लाडके समालोचक आणि आमचंच या ठिकाणी त्यांच्यावरती नितांत प्रेम आहे असे वामन रड सर. टॉस साठी यायचे वैजनाथ वॉरियर्स आणि स्वर्गीय दत्ता पाटील 11. आपल्याला विनंती असेल की आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय. चला टॉस साठी या वैजनाथ वॉरियर्स आणि चला मित्रांनो मैदानाकडे जाऊया. पंच रमेश डाकोळ साहेब, राजू पाटील आपण मैदानामध्ये रवाना व्हायचंय. काय खेळ पाहिला मित्रांनो ह्या मैदानामध्ये भोराई 11 टीमचा. कारण मगाशी अक्षय पाटील यांनी म्हटलं होतं की काही जी अशी सामने झाली की तोंडातला घास जणू काही अपोजिट टीमने घेऊन गेला, परंतु आता मात्र धाव संख्या एवढी मजबूत बनवले की 97 धावा बनवल्यात आणि 98 धाव विजयासाठी गोळा करायचे आहेत जय हनुमान वॉरियर्स टीमला. फार मोठा हा बिग स्कोर आपल्या डोळ्यासमोर ठेवलाय ते भोराई 11 टीमने. सलामीचे जोडसाकळ मैदानामध्ये आले. तमाम पाहुण्यांची मांदियाल या ठिकाणी येताना आपण पाहतोय. कारण खऱ्या अर्थानं श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई आणि वरसई विभागावर असणारं प्रेम आणि वरसई विभाग पंचक्रोशी प्रेमी लेख वर असणारं खऱ्या अर्थानं हे प्रेम या ठिकाणी साजरीकरण करण्याकरता ही मंडळी या ठिकाणी आलेत. स्ट्राईक वरती चला टॉस साठी यायचंय वैजनाथ वॉरियर्स आणि स्वर्गीय दत्तावाडी 11. टॉस साठी या. अनिकेत होसगे आणि सुशील कायनकर हे मातबर फलंदाज. कारण फार मोठा स्कोर आपल्या डोळ्यासमोर दिसतोय. 97 धावा बनवल्यात, 98 धावा बनवायच्या, 97 धावा बनवल्यात, 98 धावांचा फार मोठा भला पाठलाग करायचाय तो खऱ्या अर्थानं जय हनुमान वॉरियर्स टीमला. सलामीची जोड सगळे यांच्या शुभास्ते या ठिकाणी सामन्याचं नाणेफेक होईल. कर्णधार राज चौधरी वैजनाथ वॉरियर्स आणि दीपक वाघ स्वर्गीय दत्तावाडी 11 संघाचे कर्णधार. अर्थातच हेड अँड टेल्स अशी या ठिकाणी नाणेफेक होईल. हेड इज कॉलिंग आणि टॉस जिंकलाय वैजनाथ वॉरियर्स संघाने. टेल या ठिकाणी आलेला आहे. काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय असेल आमचा. क्षेत्ररक्षण करत असताना या ठिकाणी अर्थातच कशा पद्धतीने तुमची रणनीती आखणार आहात? नक्कीच त्यांच्याकडे एक अतिशय उत्कृष्ट असे बॅट्समन आहेत. अनमोल वारके झाला, अमर जाधव झाला, तर रुपेश कदम झाला. त्यामुळे त्यांच्या ह्याच्या समोर कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा आम्ही प्रयत्न करू. निश्चितच राज चौधरी तुम्हाला बेस्ट ऑफ लक आणि स्वर्गीय दत्ता पाटील 11 संघाला सुद्धा आपण बेस्ट ऑफ लक देऊया आणि वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. बघा एक आगळं वेगळं बक्षीस झालंय की अनिकेत होसगे असतील किंवा आमचे सुशील दादा कायनकर असतील, प्रत्येक षटकारासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक. बघा प्रत्येक षटकारासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुभाषजी शिंदे आणि योगी दादा पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी उद्याच्या साठी फार मोठे मेजवानी आहे. प्रत्येक षटकारासाठी बिर्याणी आहे पण ती उद्या भेटेल. बघा संडे स्पेशल काय आगळं वेगळं पारितोषिक आहे. कितीही बिर्याणी खा तुम्ही पण उद्या संडे स्पेशल आणि कितीही षटकार मारा. आणि के दादा होसगे असतील किंवा आमचे सुशील दादा कायनकर असतील यांच्यासाठी ही खुली ऑफर आहे. आणि ऑफर सोडले या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे योगी दादा पाटील आणि सुभाषजी शिंदे यांनी खऱ्या अर्थाने ही स्पेशल ऑफर सोडली. 98 धावांचा पाठलाग आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज भोराई 11 टीमचा प्रियेश मात्र स्क्वेअरकटचा फटका. हा चेंडू मात्र येतोय सरळ
डीप स्क्वेअरला, तोपर्यंत फिल्डिंग 2 धाव मात्र या ठिकाणी मिळत आहेत. या 2 धाव्याने मात्र धाव संख्या पुढे सरसावली जाते 4. परंतु षटकारांची या ठिकाणी आतिषबाजी करावी लागेल, चौकारांची फटकेबाजी करावी लागेल, कारण फार मोठा भला भक्कम स्कोर आपल्या भोराई 11 टीमने बनवलाय. 97 धावा, 98 धावा या ठिकाणी चेसिंग करायचे आहेत. मॅच जिंकली तर भरत पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपये, परंतु चौकार आलाय. मॅच जर का जिंकली जय हनुमान वॉरियर्स टीमने तर भरत पाटील साहेब यांच्याकडून 1000 रुपये कॅश राहत आहे. चौकार आलाय, देऊया डीजेला संधी. पुढचा चेंडू पियेश ओव्हर द विकेट मारा अनिकेत होसगेसाठी. पुलटा चेंडू लाभ केला, अडवून दिला, आउट ऑफ द कव्हरेज एरिया. एक बिर्याणी तर मिळाल्या, अजून बिर्याणी किती मिळतील ते. लेग पीसची बिर्याणी बघा. काय उद्यासाठी काय ऑफर, काय सुपर मेजवानी आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुभाष शिंदे यांच्याकडून. उरल्या तर आम्ही पण आहोत त्याच्यामध्ये, पण खऱ्या अर्थानं षटकारासाठी देऊया डीजेला संधी. झाले 98चा फाटलाग. प्रेश पुरता चेंडू अनिकेत होसगेसाठी. यस, काय कमालचा चेंडू, काय सुपर चेंडू फेकलाय या मैदानामध्ये गोलंदाज फ्रेश कडून. काय जबरदस्त क्लास दाखवला या गोलंदाजाने. हाफ टॅकरचा चेंडू आहे, चेंडूला मात्र सर डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ P1चा पहिले षटक हाताळण्याकरता आला होता भोराई 11 टीमचा गोलंदाज फ्रेश याने विकेट प्राप्त केला नाही. धावा खर्च केल्या 14. येणारे चेंडू मित्रांनो 24 आणि 24 चेंडूला तब्बल धावा बनवाव्या लागतील जवळजवळ 84. 24 चेंडू 84 धावा. समीकरण फार मोठं डोळ्यासमोर दिसतोय, परंतु क्रिकेट हा निश्चित खेळ आहे. हायेस्ट स्कोर आहे, सगळ्यात मोठा स्कोर आहे आज. आणि 57 धावा नॉट आउट. खऱ्या अर्थानं मात्ताभर खेळी केली ती मयूर यांनी. कालच्या आणि आजच्या दिवसामधला हायेस्ट स्कोर आहे भोराई 11 टीमचा. 97 धावा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज झालाय रोशन पवार. मॅन फ्रॉम ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना कर्मबीर टीमकडून सातत्याने ह्या खेळाडूला आपण पाहतोय. परंतु आता जर आपण सातत्याने विचार केला, परंतु मयूरची दमदार खेळी या मैदानामध्ये पाहिली तर काय खेळी, काय जबरदस्त नॉट आउट. 57 धावांचा भल्ला मोठा टार्गेट सेट करण्यामध्ये सगळ्यात मोठे योगदान जर कोणाचं असेल तर मयूर ह्या फलंदाजाचं. पुढचा चेंडू रोशन पवार. हो, बॅटच्या स्क्वॉड मध्ये बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही. कारण जर का सातत्यानं विचार केला जय हनुमान वॉरियर्स टीमचा तर 98 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि 98 धावांचा पाठलाग करत असताना फार एखादी भली मोठी इनिंग खेळावी लागेल, भली मोठी पार्टनरशिप उभी करावी लागेल, तरच कुठेतरी ह्या इनिंग मध्ये चेसिंग टार्गेट जो आहे त्याच्या जवळ आपण जाऊ. पुढचा चेंडू पुलॉन चेंडू होता, स्लॉन फुलटाचा चेंडू आपण पाहिला. रोशन पवार मात्र कोणत्या ट्रॅकवर आपण पाहतोय, परंतु सिंगल जास्त काही सुशील दादा फरक पडणार नाही. षटकार मारा, बिर्याणी कमवा. कारण काय ऑफर सोडले, खास करून आमच्या या प्रमुख या स्पर्धेचे आयोजक आहेत योगेश दादा पाटील असतील, सुभाष भाई शिंदे आणि संपूर्ण त्यांची टीम आहे. त्यांनी खऱ्या अर्थानं षटकार मारा आणि प्रत्येक षटकाराला बिर्याणी कमवा. उद्यासाठी बिर्याणीची ऑफर आहे, संडे धमाका आहे. निश्चितच या ठिकाणी आमचे सन्माननीय पाहुणे महेंद्रजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करूया. नक्कीच गायकवाड साहेबांचं या ठिकाणी पुण्याशी आगमन झालंय. कारण काल सुद्धा दिवसभरामध्ये खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी शुभेच्छा त्याने दिल्या आणि चांगलं योगदान खऱ्या अर्थानं आपल्या विभागासाठी त्यांचं आहे. परंतु मैदानामध्ये काय घडलं, डिफाईन लिगला हा चौकार त्यातून निघून आणि 98 धावांचा पाठलाग करत आहे. फार मोठा भला टार्गेट उभा आहे.
चौकारासाठी बिर्याणी नाहीये, षटकारासाठी आहे. येणार का बिर्याणी? यस, हा येतो बिर्याणीचा दम दाखवतोय फलंदाज अनिकेत होसगे. हा येतो जबरदस्त षटकार. दोन बिर्याणीचा हकदार ठरतोय अनिकेत होसगे. अजूनपर्यंत किती बिर्याणी त्याच्या नावावर जमा होत आहेत तर नंतर आपण काउंटिंग करू, काही हरकत नाहीये. 58 धावाचा पाठलाग चालू असताना आतापर्यंत धावा 25. पुन्हा मात्र आज कर्कटचा फटका आहे. येतोय का बॅकवर्ड डी पॉइंटला? सिंगलला डबल कन्वर्ट नाही केले जाणार, कारण सिंगलच धावसंख्या मिळणार. सिंगलने मात्र जास्त काय अपोजिट टीम भोराई 11 टीमवर काय परिणाम होणार नाही, कारण 58 धावा या विजयासाठी गोळा करायच्या आहेत. जर का सातत्यानं विचार केला, मैदानाचा विचार केला, स्कोर कार्डचा विचार केला तर फार मोठी धावसंख्या उभी आहे. गोलंदाजी ट्रॅकवर रोशन पुन्हा सज्ज होतोय. राईट डाऊन ओव्हर द विकेट मारा पंचांच्या डाव्या बाजूनं. खराब चेंडू पडला. यस, वाईड बॉल, अतिरिक्त उछाल. नक्कीच वाईड बॉलचा इशारा, वन बाउंडची तंबी या ठिकाणी देण्यात येत आहे. वाईड बॉलचा इशारा आमच्याकडे येतोय, वाईडचा इशारा आमच्याकडे येतोय, कारण अतिरिक्त उछाल आम्ही पाहिला. कारण जर का डोक्यावरून जास्त चेंडू जात असेल तर नक्कीच त्याला गोलंदाजाला पनिश केलं जातोय. फटका फसलाय का? यस, फटका फसलाय. शतरश खाली येतोय, झेल मात्र सुटला जातोय, जीवदान मिळतोय खऱ्या अर्थानं सुशील कायनकर याला, आणि 2 धावा मिळत आहेत. या 2 धाव मात्र 58 धावाचा पाठलाग करत असताना 2 षटके समाप्त झाली. बिनबाद 29 धाव संख्या झाली स्कोर कार्डवर. मॅच मध्ये काय होऊ शकतो मित्रांनो? मॅच मध्ये काही होऊ शकतो, चुरत चालू आहे. कारण जर का विचार केला, आतापर्यंत 12 चेंडू खर्च झालेत आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवल्या 29. येणारे चेंडू असणार आहेत 18 आणि 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या टोटल तब्बल 69. बघा, 18 चेंडू 69. बॉलर नेम प्रियेश. यस, प्रियेश वैयक्तिक दुसरं आणि सांख्यिक तिसरं षटक फेकण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय भोराई 11 टीमचा प्रियेश. तर स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय अनिकेत होसगे, ज्याच्या नावावर 2 आतापर्यंत बिर्याणी जमा झाल्यात. असा फलंदाज मात्र बिर्याणीचा दम किती दाखवतोय ह्या मैदानामध्ये. कारण जर का सातत्यानं विचार केला तर मित्रांनो, संडे हाऊसफुल असणार आहे आणि हाऊसफुल साठी आमच्या आयोजकांकडून या दोन्ही फलंदाजांना ऑफर आहे की प्रत्येक षटकारासाठी बिर्याणी असणार आहे. पुढचा चेंडू हाफ टॅकरचा चेंडू आहे. बॅक टू बॉलर, बॉलरच्या डोक्यावरून ठोकलाय. सिंगल धावसंख्या मिळते आणि सिंगलने मात्र पुढे वाटचाल करताना पाहतोय आपण जय हनुमान वॉरियर्स टीम. धावसंख्या 30. येणारे चेंडू मित्रांनो जर का विचार केला 17 आणि जवळ जवळ धावा बनवायच्यात 68 धावा पाहिजेत. कारण जर का विचार केला, सिंगल धावसंख्या फक्त केली या ठिकाणी प्राप्त अनिकेत होसगे आणि, परंतु सुशील याच्या नावावर अजूनपर्यंत बिर्याणी जमा नाहीये. कारण जर का विचार केला अनिकेत होसगे यांच्या नावावर 2 बिर्याणी जमा झाल्यात, कारण 2 षटकार त्यांच्या बॅटच्या पट्ट्यामधून आपण पाहिल्यात. कारण उद्यासाठी ह्या खास करून ऑफर असणार आहे. पुढचा चेंडू प्रेश ओव्हर द विकेट मारा. हाफ टॅकरचा चेंडू आहे. चेंडूला मात्र त्या ठिकाणी डिस्टरला एक सुंदर फिल्डिंगचा नजारा. भोराई 11 टीम आता जिंकायचेच आहे, लढायचं आहे. तुम्ही फक्त लढ म्हणा, कारण खऱ्या अर्थानं अविनाश दादा मोरे याने दिलेला हा सल्ला कानमंत्र मात्र कुठेतरी आता मात्र या खेळाडूंना तो चांगला खऱ्या अर्थानं पोषक ठरला जातोय. कारण जर का विचार केला तर हातातोंडाशी आलेला घास मात्र अपोजिट टीम घेऊन गेल्यानंतर मात्र मालकाला कुठेतरी राग येणारच, त्याच्यामध्ये तील मात्र शंका नाही आहे. परंतु बघतोय काय झालंय मैदानामध्ये, कारण अनिकेत होसगे ऑन द फायर. चेंडू जाणार बाउंड्रीच्या बाहेर. तिसरी बिर्याणी त्याच्या नावावर घोषित केल्या जाते आणि 3 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये आपण पाहतोय. टोटल धावसंख्या होते स्कोर कार्डवर 37. बघा, 3 बिर्याणीचा हकदार म्हणजे 3 षटकार आलेत, परंतु सुशीलने अजूनपर्यंत एकही बिर्याणी जमा केली नाहीये. उद्याच्याला विचार करावा लागेल सुशील दादा काहीनकर यांचा. परंतु पुढचा चेंडू प्रियेश
अनिकेत यस अनिकेत ओ हो काय फटका सजवला जबरदस्त बिग हिट हार्ड हिटर फलंदाज अनिकेत होसगे ऑन द फायर. त्रेचाळीस धावसंख्या झाल्या आणि 200 रुपयाचा मानकरी ठरतोय या ठिकाणी आमचा अनिकेत दादा होसगे. सुभाषजी शिंदे यांच्याकडून ही ऑफर पुन्हा चालू झाले. बिर्याणी तर आहेच परंतु 200 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा केले. अनिकेत दादा सामना संपला की लगेच घेऊन जा. प्रियेश पुढचा चेंडू यस फटका पासला. आता चुकीला माफी नाही आता चुकी नाही करायची आणि खऱ्या अर्थानं गोलंदाज प्रियेश हा झेल टिपतोय आणि फलंदाज वाद होतोय अनिकेत होसगे. ओम ग्रीन बग बागदरी डोळे बघ तात्या इंचू टोटल धाव संख्या आपण जर का विचार केली मैदानामध्ये 43. बघा सुशीलची जर का विकेट घेतली तर प्रियेची ओव्हर या ठिकाणी चालू आहे. 2000 रुपयाचं कॅश प्राइज प्रियेसाठी बंटी मोरे यांच्याकडून. परंतु बघूया यस डाऊन द लेग साइड सुशीलची जर का विकेट घेतली सचिन साठी सुद्धा बिर्याणीची ऑफर आहे म्हणजे प्रत्येक षटकारासाठी. बघा काय म्हणजे उद्याची सोय आजच काय टेन्शन नाही. परंतु बिर्याणी किंग ठरलाय आमचा खऱ्या अर्थानं अनिकेत दादा होसगे. सुशीलच्या नावावर अजून बिर्याणी नाहीये. पुढचा चेंडू साफ टॅकरचा चेंडू आहे पूल केलाय परंतु काय घडतोय 3 गाडा झालं होतं परंतु प्रियेश विकेट घेतोय परंतु विकेट जाते सचिनची आणि सुशीलची जर का विकेट घेतली तर बंटी मोरे यांच्याकडून 1000 रुपयापर्यंत तदवर षटक 2000 षटक संपलं परंतु काही हरकत नाही परंतु धावा झाल्या 2 बाद 44. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 54 54 धावा बनवायचे आहेत. न्यू बॅटर योगेश मैदानामध्ये दाखल झालाय. खरं न अनिकेत त्याच्या नावावर बऱ्याचशा बिर्याणी गेल्यात परंतु 200 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा त्याच्या नावावर आहे. जर का आपण सातत्याने विचार केला तर सुंदर नियोजन आयोजन श्री वैजनाथ मित्रमंडळ वरसई यांच्या माध्यमातून वरसई विभाग पंचक्रोशी प्रीमियर लीगचं हे आयोजन केलंय. अनेक दिग्गज मान्यवर मंडळी ह्या ठिकाणी आले आणि या खऱ्या अर्थानं मॅचला शुभेच्छा या विभागाला शुभेच्छा दिल्या आणि खऱ्या अर्थानं आजचा दुसरा दिवस या लीगचा काय सुंदर नियोजन आयोजन आणि काय चांगलं खेळ ह्या मैदानामध्ये पाहतोय. या खऱ्या अर्थानं लीग साठी आमचे दोन्ही नामवंत पंच राजूजी पाटील साहेब त्याच्यासोबत रमेशजी ढाकोळ साहेब या दोन्ही पंचांचं करूया सरचे स्वागत. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय दत्ता भोरा 11 टीमचा हा गोलंदाज मध्ये गोलंदाज ट्रॅकवर आलाय. बिग स्कोर नवीन गोलंदाज सूरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू एस ब्रह्मास्त्राचा वापर परंतु फलंदाज बाद होतोय. सुशील बॅक टू डग आउट. गोलीगत झापूक झुपूक सूरज चव्हाण परंतु या ठिकाणी सूरज विकेट प्राप्त करतोय.
तिकडं झापूक झुपूक झापूक झुपूक सूरज चव्हाण, परंतु या ठिकाणी आमचा सूरज विकेट प्राप्त करतोय गोलगात, आणि गोलगात कोणाचं विकेट घेतोय तर खऱ्या अर्थानं सुशील कायनकर याचा. 98 धावांचा पाठलाग. न्यू बॅटर मयूर मोंगल. मयूर मोंगल हा स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईकला योगेश, तर गोलच्या ट्रॅकवर 54 धावा पाहिजेत 11 चेंडू मध्ये. समीकरण फार थोडस किचकट वाटतोय, परंतु सोडवायला काही हरकत नाहीये. प्रयत्न तर केले जातोय, खास करून आणखी होसगे यांनी फार प्रयत्न केले होते हे समीकरण सोडवण्याचं. सुशीलनी मात्र साथ दिली नाहीये, नाहीतर हे समीकरण सुटायला वेळ लागलं नसतं. परंतु थोडासा आता जर का विचार केला, किचकट समीकरण डोळ्यासमोर आहे, थोडं स्पीडअप करा. पुढचा चेंडू डावखुरा फलंदाज, फुलॉन चेंडू आहे, गिफ्ट दिलं होतं, सुंदर फिल्डिंग, त्याच ताकदीचा थ्रो आपण पाहिला, परंतु एक धाव मात्र चित्याच्या चपळाने पूर्ण केली जाते. आणि तद्वर आपण धावसंख्या पाहतोय या स्कोर कार्डवर तब्बल 45 येणारे 10 चेंडू, आणि 10 चेंडू मध्ये धावा बनवायचे तब्बल 53. 10 चेंडू आणि 53 धावा. योगेश ज्या ज्या वेळेला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया टीम कडून खेळताना ज्या ज्या वेळेला आपण पाहिलाय, त्या वेळेला त्याच्या फलंदाजी पाहत असताना फलंदाजीमध्ये ताकद पाहिली, बॅटच्या पट्ट्यामध्ये पट्टा फिरत असताना धार पाहिली, परंतु ती धार आता ह्या ठिकाणी वापरली जाणार का? हाफ टॅकरचा चेंडू आहे, परंतु नटराज स्टाईल मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. डाऊन द लेग साइड, इट इज वाईड बॉल. वाईडचा इशारा आमच्याकडे येतोय. तब्बल धावसंख्या अतिरिक्त धावांमध्ये भर पडत जाते. येणारे 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये धावा बनवायचे मित्रांनो तब्बल 52. 10 चेंडू आणि 52 धावा. परंतु षटकार जर का आले तर सामना फिरायला वेळ लागणार नाही मित्रांनो. षटकार येणं गरजेचं, कारण ह्याच मैदानावर काय खेळी केली होती मयूर ह्या फलंदाजानं. मयूर ह्या फलंदाजानं काय फलंदाजी केली होती तशी खेळी खेळावी लागेल. परंतु अलंद कार्पेट सिंगल ने योगेश भावा, काही जास्त हवा होणार नाही. जर का हवा करायची असेल तर षटकारांचा पाऊस पाडावा लागेल ह्या मैदानामध्ये, कारण सामना फसलाय. आणि खास करून जर का विचार केला 9 चेंडू बाकी आणि 9 चेंडू मध्ये 51 धावा या ठिकाणी बनवायचे आहेत, त्या खऱ्या अर्थानं जय हनुमान वॉरियर्स टीमला 9 चेंडू आणि 51 धावा या बनवायचे आहेत. पुढचा चेंडू हाताळण्याकरता कोणत्या ट्रॅकवर आलाय सूरज. राऊंड विकेट मारा. डावखुरा फलंदाज, फटका फसलाय का? यस, उंची जास्त, लांबी कमी, परंतु क्षेत्ररक्षक खाली, झेल सुटला जातोय, जीवदान मिळतोय मात्र फलंदाज मयूर मोंगल याला. जर का आपण विचार केला, मयूरचा डावखुरा फलंदाज जास्तीत जास्त त्याला बेनिफिट असतोय खेळत असताना, गोलंदाजावर जास्त आक्रमक हल्ला चढवत असताना, परंतु कुठेतरी हा फटका फसला होता, जीवदान मिळतोय. परंतु धावा मात्र ह्या ठिकाणी थोडासा जास्त वाटतंय. टार्गेट सट. पुढचा चेंडू गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा सूरज येतोय. स्ट्राईक वरती योगेश. यस, शॉर्ट फाईनला चेंडू खेळून काढलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे. सिंगल धाव संख्या. कारण जर का विचार केला फॉर्मॅलिटी वाचले, फॉर्मॅलिटी राहिले, जर का विचार केला फॉर्मॅलिटीचा विचार केला आपण, तर खऱ्या अर्थानं हा सामना भोराई 11 टीमच्या बाजूने झुकत चाललाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण टार्गेटचा विचार केला, राहिले चेंडू मित्रांनो 7 चेंडू आणि 49 धावा. 7 चेंडू आणि 49 धावा. समीकरण मी मगाशी म्हटलं होतं थोडस किचकट आहे. आत्ताशी 49 झाले आणि अजून 49 पाहिजेत. यस, ब्लॉकचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर, परंतु डॉट चेंडूची सांगता होताना आपण पाहतोय. या ठिकाणी येणारी चेंडू 6 आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायचे 49. देऊया थोडीशी डीजेला संधी. डीजे आणि लता वाजवा. या विभागावर ज्यांचं नित्यांत प्रेम आहे, खऱ्या अर्थानं तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आवडते नेते आणि नेतृत्व. खऱ्या अर्थानं जर का विचार केला की माणसानं माणसासाठी जगावं आणि जे काही आपल्याकडे आहे ते लोकांच्यासाठी अर्पण करावं, आणि खऱ्या अर्थानं ज्यांचं या ठिकाणी आगमन झालंय आणि ह्या पंचक्रोशी प्रीमियर लीगला शुभ आशीर्वाद देण्याकरता माजी कृषी सभापती आदरणीय सन्माननीय दिवेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे.
चला मैदानाकडे जाऊया. यस सुंदर चेंडू काय जबरदस्त उत्तम. यस उत्तम काय उत्तम चेंडू फेकतोय उत्तम जबरदस्त चेंडू ह्या ठिकाणा. कारण खऱ्या अर्थानं मित्रांनो आम्ही नेहमी म्हणतोय फुलानं फुलं जोडत गेली की फुलहार तयार होतोय. यस फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये दिवाण दिव जोडत गेली की दीपमाळा तयार होतोय आणि माणसाला माणसं जोडत गेली की सुंदर असं माणुसकीचं नातं तयार होतोय. ह्याच्यापैकी खऱ्या अर्थानं या व्यासपीठावर उपस्थित होत आहेत सन्माननीय आदरणीय दिवेकर साहेब या ठिकाणी आहेत. परंतु दिवेकर साहेबांचा सन्मान आणि मान करण्याकरता त्यांना मान वंदना देण्याकरता हा षटकार येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. मयूर याच्या बॅटच्या पट्ट्यामधून आता षटकार आपण पाहिला. काय जबरदस्त खेळ. परंतु पल्ला फार मोठा गाठायचा आहे. अंतर जर का विचार केला तर आम्ही नेहमी हिंदीमध्ये कॉमेंट्री करत असताना दिल्ली का सफर अभी दूर है, परंतु या ठिकाणी जर विचार केला तर का कॅल्क्युलेशन विचार केला तर चेंडू राहिले फक्त 4. यस आणि 42 धावांची गरज आहे. यस 42 धावांची गरज आहे. 3 चेंडू 42 धावा. काय जबरदस्त उत्तम चोरगे हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना पाहतोय. 3 उत्तमला 2000 बंटी मोरे यांच्याकडून 3 चेंडू मध्ये, परंतु डॉट चेंडू होतोय. आता चेंडू 2च राहिलेत. जर का आपण विचार केला तर 2 चेंडू आणि 2 विकेट जर का प्राप्त केलंय लगातार उत्तम चोरगे तर बंटी मोरे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज. काय जबरदस्त आहे. ओ हो हो चौकार येतोय चौकार मिळतोय परंतु फार उशीर झालाय. जर का सामन्याचा विचार केला भोरा 11 टीम वाशिवली टीमच्या बाजूने हा सामना झुकत चाललाय. कारण 1 चेंडू 38 धावा. एस 1 चेंडू 38 धावा. 1 विकेट प्राप्त केला तरी 2000. अरे बापरे उत्तम चोरगे दादा ही फार मोठी ऑफर आहे. मगाशी अनिकेत होसगेने बऱ्याचशा बिर्याणी आपल्या नावावर करून घेतल्या उद्यासाठी. संडे हाऊसफुल आहे आणि त्याच्यासाठी ते आता मात्र त्यांनी कोटा फुल केलाय. 200 रुपये सुद्धा मिळाले त्यांना. यस शेवटचा चेंडू परंतु यस वाईड बॉल अजूनही संधी आहे. 1 विकेट जरी प्राप्त केला तर बंटी मोरे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज उत्तम चोरगेसाठी असणार आहे. परंतु विकेट प्राप्त केला जाणार का करणं गरजेचं आहे का 2000चा मानकरी ठरणार का. जर का 2000चा मानकरी ठरला तर खऱ्या अर्थानं उत्तम चोरगे या ठिकाणी मात्र फुलटॉ चेंडू परंतु प्रयत्न चांगला परंतु 2000 थोडेस बाल बच गे. यस एकाने घेतला नाही बघा. यस पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जातोय. निश्चितच या विभागांवरती ज्याचं नितांत प्रेम आहे आणि या गावांवरती ज्यांचं नितांत प्रेम आहे. मित्रांनो असं म्हणतात काही माणसं मोठी असतात नेतृत्वानं, काही मोठी माणसं असतात कर्तृत्वानं.